सर नमस्ते. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव परशुराम मल्लाप्पा तेली, गाव शेट्यार, तालुका जत, जिल्हा सांगली. आपली ही आता द्राक्षाची व्हरायटी कोणती हो? थॉम्सन आहे. थॉम्सन. बागेचं वय किती? आता 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाली. 3 वर्ष तसं बघलं 3 वर्ष. 3 वर्षात दुसरं पीक आहे सध्या. पीक दुसरं वय 3 वर्ष आहे की नाही? जून आहे की नाही? जून 3 वर्ष झाले आता. 3 वर्ष. आता ह्या बागेत सर बघायला गेलो, एका काडीला घडाची संख्या किती आहे हो? 3 ते 4 घड आहेत. आता म्हणजे 5-5 पण आहेत ते. हा कुठे 3 सरसकट 3-4 आहेत की नाही? होय. म्हणजे कमीत कमी घड किती आहेत? आमच्यात कमीत कमी 100 ते 150 घड आहेत एका झाडावर. झाडावर. असं सरीतलं अंतर किती आहे? आमचं 9x5 आहे. 9x5 वर लागेल 9x5. आहे की नाही? तुम्ही द्राक्ष शेती किती वर्षाला करताय सर? आपण आता 29-30 वर्ष होत आलं. आपण 29 ते 30 वर्षाला तुम्ही द्राक्ष शेती करताय की नाही? शेती अगोदर जी शेती केली हा ती केमिकल शेती केली होते. आहे की नाही? होय. आता वैदिक शेती किती वर्षाला करताय सर? आता आपण 4 वर्ष झालं हे ह्या वैदिक शेती. वैदिक शेतीमध्ये आहे की नाही? होय. म्हणजे रासायनिक शेती आणि वैदिक शेतीतला बदल काय जाणवतोय? लय फरक आहे. ते पहिलं आपण पिवळं पडत होतं, मनी वाढ होत नव्हती, आणि आता त्याचं काय प्रॉब्लेमच नाही त्याचं. बर. आता अलीकडे ते लयच फरक झाला. नाही ते डोकेदुखी व्हायची, ही टॉनिक मारा ती टॉनिक मारा, बर. आणि काळोखीपणा येतच नव्हतं किती मारलं तरी. आताच लय फरक आहे ते 4 वर्षातलं. बर. आता आपण हे बघत होतो, एका घडाचं वजन किती असेल तर बघा बरं. कमीत कमी एका घडाची अर्धा ते 1 किलोपत्र आहे ते. कमीत कमी अर्धा किलोच्या पुढे अर्धा किलोच्या पुढे आहे की नाही? 250, 300, 500 पत्र आहे. आता कमीत कमी आपण जर बघायला सरासरी जर 400 ग्रॅम जरी धरलं 400 ग्राम होत नाही ते. 250 पासून चुकून ते 500 ग्राम असते ते. बरं, मग सरासरी 250 ते 300 लेवल जास्त आहे. 300 ग्रॅम जास्त आपण सरासरी धरू. तर आपण आणि घड जरी धरले 100 धरूया आपण. 100 तसं लेवलवर चांगली क्वालिटी माल झालं तर 100 धरूया. तर 300 ग्राम किती किलो झाले सर? 30 किलोचे 30 किलो झाले. म्हणजे किती पेटी अवरेज पडतोय सर आपल्याला? विचार करा की आपण झाडाशी ना एका झाडाला 30 किलो 4-4-25-4-7-28 7 पेटी पेटीचं अवरेज आहे की नाही? आता आपण बेदाना बघायला गेलो सर, किती किलोला 1 किलो बेदाना होतो? 4 किलोला 1 किलो. 4 किलोला 1 किलो. म्हणजे ह्यात बेदाना किती किलो व्हायला पाहिजे साहेब आपल्याला? 7 किलो बेदाना पडतो. 7 किलो एका झाडाला 7 किलो बेदाना पडतो आहे की नाही? आता आपण बघतोय की शेवटच्या टप्प्यामध्ये द्राक्ष बागेला ममिफिकेशन वगैरे होणे अशा बरेच समस्या आहेत. आता एवढा माल लोड असताना, घडाची साईज एवढी मोठी असताना खालचा मनी वगैरे मम्मी आहे का हो कुठला? नाही कुठला पण घड बघायला नाही. आता ह्याच्या पुढे अजून महिनाभर आहे. अजून किती दिवस, कितवा दिवस आहे बागेत? अजून 30 दिवस जाते माल काढायला. अजून 30 दिवस अवकाश आहे. आता 4 महिने झाले त्याला. 4 महिने झाले आहे की नाही? आता एवढा माल लोड आहे आणि हे जे आहे घडाची मण्याची जी साईज आहे बघा, खालीचा जो मणी आहे तो पण एकसारखा आणि वरचा पण मणी एकसारखा आहे. ह्या अगोदर अशी परिस्थिती असायची का होती? तर अगोदर गोड पाणी होते तेव्हा होतं. आता 7-8 वर्षात सवाळ पाणी झाले. ते सवाळ पाणी का झालं? का दूषित आपली पाणी खत एक आपण नैसर्गिक रासायनिक केमिकलचा अति वापर केला आणि विहीर पण खाली पाण्याची पातळी खाली गेल्यावर ते सवाळ झाली पाणी. तसं नसते साहेब, पाणी तेच आहे, विहीर पण त्याच ठिकाणी. का विहिरीची जागा बदलली? हाय तीच आहे. पाणी सगळं बिघडली. ती खात बिघडली. ज्यावेळेला गोड पाणी होतं म्हणजे आमचं पाणी, ज्यावेळेला तुम्ही केमिकल वापरलं 94-95 2002-03 पत्र चांगली होती. पाणी चांगलं होतं. 2004 पासून पाणी खराब झालं. म्हणजे केमिकलचा ज्यावेळेला अति वापर झाला तेव्हापासून पाण्याची काय सवाळ झालं पाणी. सवाळ पाणी सवाळ पाण्यामुळे ते सगळंच त्याचं काय पेज बिघडलं सगळं बिघडलं. बर. बिघडल्यावर आता हे वैदिक मुळे चांगलं आहे. काय वैदिक मध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला? काळोखीपणा वाढ चांगली होते. बर. मग शेंडा व्यवस्थित येते आणि मनीची वाढ होते. आता असं सरीतलं अंतर किती आहे म्हणलं सर? 9.5 आहे. आता हे काय घड आपले सर आता बघतोय अंतर जास्त असल्यामुळे उन्हात आहेत. उन्हातल्या घडाला सनबर्न किंवा उकड्या व्हायला पाहिजे होता, हे का नाही? असलं काय झालं नाही. का बरं झालं नाही असं? याचा अभ्यास केला का तुम्ही? काय अभ्यास? आपण सॉइल चार्जर कुर्जा वापरतो. आणखीन आपण शिपीपी म्हणून एक वेगळं औषध मिळते आपल्याला मारताना. त्याच्यामुळे हिरवं राहत्या. हिरवं आल्यावर गोडी पण जरा कमी येते. खरं येणार का सनबर्न ती होत नाही म्हणतात, ती जरा वापरायला लागते. म्हणजे माल एक कलर यायला पाहिजे, एकसारखा येतो, एकसारखा यायला पाहिजे कलर मध्ये. आता बऱ्यापैकी आपल्या भागात वळसंग भागात बघायला गेलो तर घरटी द्राक्ष शेती आहे. द्राक्ष हीच व्हरायटी जास्त प्रमाणात केली जाते, हे का नाही? तर सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का हो?
नाही सगळ्यांची वेगवेगळी पद्धतीनं आपल्या नुसार त्यांनी वेगवेगळी पद्धतीनेच करते ते. आपलं पद्धत दुसऱ्याला सांगायला गेलं तर ते त्यांना पटलं तर त्यांनी हो म्हणणार, नाही तर नाही. काय तुमचं चांगलं येते होय आपण करतोय तर सांगितल्यावर त्यांची केलं तर त्यांची बरोबर होणार ना. आमच्याकडे आम्ही सांगतोय आपण असं करतोय म्हटल्यावर त्यांना पटणार पण नाही. असं एवढं कसं काय निघते, आपण करतोय ते सांगतोय हा एवढं केलं. द्राक्ष बागायत जर बघायला गेलो की दिवसेंदिवस प्रॉब्लेम वाढायला लागल्यात. हा वाढते तसं नाही. मिलीबग येतोय. मिलीबग आपण तुम्हाला सांग पहिल्यांदा मिलीबगवर लय कट्टाळलो आपण तुम्हाला बेशी पावडर वापरत होतो. झाड वाळून जायची. झाडाला मारून वरण भुकटी मारलं का नाही ती झाड वाळून गेली. असं का बाग वाळायला लागले. मग आम्ही म्हटलो असं कसं काय म्हटलं. त्याच्यावर मी स्वतःहून म्हटल्यावर क्लोरो आणखी नुवान बंदच केली. काय तर 10 वर्षाच्या पाठीमागे मी नुवान आणि क्लोरो वापरलो. 3-4 हात घेतलं का नाही मिलीबग बागेत नव्हताच. आणि व्यापारी पण आली, माल पण घेतली. माल ह्याच्यापेक्षा लय लय भारी होती. तसं बाग अजून सुद्धा आमच्यात अजून कुणाच्यात सध्या आमच्या गावातच कुणाचा नव्हतं तसलं माल होता. त्या टायमात मी मार्केटिंग केलो. 6 टन बेदाने गेला, 2 टन राहिली. त्या टायमात बघितलं का ना बाग तुम्ही कशाला औषध मारताय म्हणत होती गावाले. तरी पण मी मारून 8 टन बेदान 8 टन द्राक्ष काढलो. आता ह्या वर्षी आपण बघायला गेलो सर, आपला एवढा माल लोड आहे तर झाडावर कुठं ट्रेस आल्यागत वाटतोय का? नाही तसं काय नाही सध्या तरी. हाय ते झाडाप्रती लेवल आहे त्याला. अजून काय तेवढं काय ताण पडल्यागत झालं नाही. आता महिन्यात माल नाही होतोय. आता ह्या वर्षी आपण बेसोल डोस कधी दिला? आता 2 वेळा दिलोय. पहिल्यांदा ऑक्टोबर मध्ये खरड चटणीला एकदा दिला. खरड चटणी दुसरा बेसोल डोस कधी दिला? सप्टेंबर 20 ला दिलोय. म्हणजे बागेचा कितवा दिवस होता तो बागेचा अजून छाटणी करायचं. अजून छाटणी घ्यायचं 15 दिवस असताना आगाप घेतलोय आम्ही. मग त्याच्यावर 30 दिवसाला मग पुन्हा एक बेसल डोस घेतला. आता आपण जे वैदिक बेसोल दिल्यामुळं ही जी शेंडावर बघतो शेंडाची पान आमची वाढ झाली नाही तसं बघलं. आम्ही शेंडा मारलोय जास्त शेंडाची पान आहे. पान कसं आहे हिरवगार आहे. एवढं मोठं पान असायचं का अगोदर? नाही असायचं तरी पण गोड पाणी होती तेव्हा. आता सवाल पाण्यामुळे 5-6 वर्षात तर लय बिघडलं होतं. ह्या जे 4 वर्षात आपण जो वैदिकचा जो बदल केला त्यात आणि झाडांमध्ये काय बदल झाली का? होय, काळोखी पण वाढलं, बुडका चांगलं होते, स्ट्रॉंग होते, सारखं काड्या पण चांगली होती ते. आता ही जी झाडाचा बुडका बघतोय सर, दुसरं पीक आहे म्हणताय. दुसऱ्या पिकाच्या मानानं जर हिचा बुडका बघायला 2 खोड असून सुद्धा कसं आहे मजबूत आहेत आहे का नाही? म्हणजे एससीटी वैदिकनं काय केलं, झाड पण स्ट्रॉंग केलं आणि पीक पण स्ट्रॉंग केलं. पीक पण स्ट्रॉंग केलं, एकदम चांगलं आहे. आपल्या भागात तुम्ही शेती किती आहे? शेती आमची भावाचं माझं मिळून 13.5 एकर आहे. 13.5 एकर आहे. त्यामध्ये कुठली कुठली पिकं आहेत? आमची द्राक्षी आता सध्या तरी 3.5 एकर द्राक्ष बाग आहे. आणि गहू मका हेच करतो. डाळिंब कोणाचा आहे म्हणला? डाळिंब माझंच आहे, त्या माळ्यात आहे. डाळिंबाला पण वापरलं? हो, हेच वापरलं. डाळिंबामध्ये काय बदल जाणवला? चांगला आहे डाळिंब. पहिल्या वर्षी तेच वापरलं, गेलसाली पण वापरलं. एकच डोस दिलो होता, जास्त डोस दिला नव्हतो. शेणखत वापरले म्हणताना मी कमीच वापरले. सरकार खत तर वापरलंच नाही. त्याचा चांगला आहे रिझल्ट याचा. डाळिंबाला पण चांगले रिझल्ट चांगला. म्हणजे ही एसटी वैदिक जे आहे, म्हणजे जे काय मातीत जे काय पिकं येते ते सगळ्या पिकावर काम करते. चांगलं. काळोखी येते, पान जाड मोठी. काळोखी कधी येते माहिती का साहेब? आपण खत घालून 20-25 दिवसाला रिझल्ट मिळाला चालू. म्हणजे झाडात ज्यावेळेला काळोखी येते त्यावेळेला समजायचे की झाडांनी ते खायला चालू केले. डाळिंब पण फुगते. मनी लय मोठी येते, त्या फुलोऱ्यात पण लय मोठी फुलं येते त्याची. मिळते. होय, फुलकळी संख्या वाढत्या. बरं, म्हणजे डाळिंबाच किती पीक आहे आता? हे ते पण दुसरं पीक आहे. ह्याच्या संगच दोन्ही एकदमच लावलेलं आहे. बरं, डाळिंबातला काय अनुभव आहे तुमचा? डाळिंबचा काय अनुभव अगोदर पहिल्यापासून आहे आमच्यात. आता सध्या 2-3 वर्ष बरं, बेसल डोस दिल्यापासून काय बदल झाला का झाडात? होय, चांगलं झाले. काय बदल झाले? पहिल्यांदा लहान असताना पण दिलो, पानं एकदम मोठी आणि हिरवीगार, मोठीच्या मोठी जाड. मग आपण दुसरी घाला ती तेवढं रिझल्ट येत नाही त्याचं. आता तुम्ही म्हणाला मगा जर तुम्ही जे काय सांगताय ते फळावर काय सांगत नाही, सगळं पानावर सांगताय. पानावर फळ येणार आहेत आम्हाला सगळं ते बघितलं आम्ही. झाडाची पानं पिवळ पडलं का नाही, संपलं घड. आता कसं बोलला, आता खरा मुद्द्यावर आला. नाही आता औंदा पण तुम्हाला सगळं डाळिंबमध्ये तसं झालं. थोडंफार झाड पिवळ पडली, ते पान पण गळून गेली. मग ते फळ तर फुगा बघ, फळ एवढंच पडलं. आणि बाकीचं दाट असलेली ते लहानच बसली, पातळ असलेली मोठी झाली. बरं, म्हणजे राम सर काय म्हणतात बघा, ज्या वेळेला आपण पिकावर काम करतो त्यावेळेला कशावर काम केलं पाहिजे? पानावर काम केलं पाहिजे. पान हे काय फॅक्टरी आहे. अन्ननिर्मिती कोण करते? पान करते. आणि पान जर आपलं पिवळं पडलं तर पीक कसं असेल? पीक काय होते, पीक पण पिवळच असणार आहे ना. म्हणजे पान जो पण हिरवं होत नाही तो पण आपण पिकाकडे लक्ष द्यायची गरज नाही, ऑटोमॅटिक होणार आहे साहेब. निसर्गाचं चक्र काय म्हणतं? पान मोठं तेवढं फळ मोठं. फळ मोठं. आपण काय मोठं केलं पाहिजे?
पान अगोदर झाड चांगलं असलं ना सगळं चांगलं आहे बघा. आम्हाला पिवळं पान पडलं संपलं बागा. कुठली पण पिकं बघा तुम्ही, ज्वारी म्हणा, मक्का म्हणा, कुठली पण द्राक्ष तेवढंच पिवळं पडून हे होत नाही असं म्हणायचं. कुठलं पण पिकाला पिवळं पडलं का संपलं तिचं काम. म्हणजे आपल्या जे आता क्षार जे पाण्यात वाढलेले आहेत क्षार वाढले आहे ना, त्याच्यामुळे सगळ्या समस्या वाढायला लागल्या जास्त. जत तालुका म्हणजे दुष्काळ भाग आहे. दुष्काळ पट्ट्यात सर एवढी चांगली आपण द्राक्ष पिकवतोय, तर आपल्या भागात जे काय द्राक्ष शेतकरी त्यांना तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल तुम्ही? सगळ्यांनी म्हणून आपलं चांगलं कसं होतं हीच बघून आपलं ही खत वापरणं चांगलं आहे आम्हाला असं वाटतं. वैदिक शेती केली पाहिजे. बरेच शेतकरी सर म्हणतात की रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही. नाही आपण केलं एवढं दिवस बरोबर आहे, त्याने तेव्हा असं वाटत होतं, तर आता त्या दिशेने येत नाही. ते आता रासायनिक वापरलं बागच जाते 2-3 वर्षात खराबच होऊन जाते ते. बर का म्हणजे झाड फुटत नाही आणि ते सॉल पाणी घेतच नाही ते. बर हे कसं सॉल पाणी खपते. आता आपल्याकडे सर आणखीन एक नवीन प्रोडक्ट आलंय, अमृत जल म्हणून आले. अमृत जल आम्ही काय करतं, ते पाणी जिवंत करते आपलं, हेच पाणी जिवंत करणार. आणि तुम्ही ड्रिप ऍप्लिकेशनला वापरू शकता, फवारणीला वापरू शकता. आता ह्या बागेत आपल्याला जरा समस्या दिसते बघा, त्याच्या पानात ज्या कडा आहेत त्या करपले. हे कशामुळे करपल्या बरं? सॉल पाणी स्प्रे घेतल्यावर. हे जर आपण अमृतजलच्या पाण्यात जर वापर केला औषध मध्ये, हे कडा सुद्धा करपणार. हे जर पाणी जर आपण अमृतजलचं पाणी जर फवारणीला वापरलं किंवा ड्रिंचिंगला वापरलं तर ह्याचा हे सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. जो काय आता 5-10% जे काय प्रॉब्लेम आता बागेत आपल्या आहे तो सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर. आम्हाला तर आता ही आहे ते माहित आहे, आता नवीन निघाल ते पण वापरून बघू. आता बघा, टेक्नॉलॉजी आधी आपल्याकडे सायकल होती, नंतर 2 व्हीलर आली, नंतर 4 व्हीलर आली. वाढतच चाललंय जसं वाढत गेलं जसं आपली सॉइल टेक्नॉलॉजी ही पण अशीच आहे. आधी एससीटी नुसतं सॉइल टेक्नॉलॉजी होती, नंतर वैदिक आलं, त्याच्या पुढचं SSM आलं आपलं, त्याच्या पुढे ह्युमस गोल्ड आले. जसं आपण वापरतो तसं आपल्याला रिझल्ट येत जाणार. कसं आहे, रोजच्या रोज पाण्याची पातळी खाली चालली हो, आणि पाणी सवाल होत चालले. मग म्हणताना बाग असं आता जमिनीमध्ये आता आपण सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापर किती वर्षाला करतो सर? 4 वर्षाला करताय नाही. जमिनीमध्ये काय बदल झाला? जमीन कडक असायची, कडक केमिकल वापरल्यामुळे ती मऊ पडते त्या ठिकाणी. आपण बेसोडोस वगैरे वापरतो वैदिकचा, नाही माती मऊ होत्या, रान भुसभुस होते त्या ठिकाणी. बरं, तुम्हाला सॉइलच्या टेक्नॉलॉजी माहिती कशी कळाली? त्या टेक्नॉलॉजी आपल्याला सहज आता वळसंगला गेल्यावर आपल्याला बोलत उभारल्यावर असं आहे म्हटल्यावर आम्ही पण बघा म्हटलो. बघा म्हणून 1-2 पोती वापरून 1 वर्ष बघितलं आणि दुसऱ्या चांगलं म्हणतात बाग सर तीच वापरलं झालं. बऱ्यापैकी द्राक्ष शेतकरी सर लगेच विश्वास ठेवत नाही. तुम्ही का बरं विश्वास ठेवला? आमची बाग पिवळं पडत होतं म्हणताना आम्ही वापरून बघितलं, मग ती चांगलं वाटलं म्हणतात आम्ही त्याच्याकडे. किती दिवसात रिझल्ट दाखवला तुम्हाला? 15 ते 20 दिवसात रिझल्ट येते लगेच द्राक्ष बागेला. होय, द्राक्ष बागायतदार म्हणतात की रिझल्ट यायला द्राक्ष बाग म्हणजे कसं आहे, 100-60 औषध मारले वापरलेले असते त्याला, कुठल्या औषधाचा रिझल्ट आला ते लवकर कळत नाही. तुम्हाला कसं काय रिझल्ट? आम्हाला रोज आम्ही 10 वर्ष त्याच्यात केमिकल मध्ये गेलतो, आम्हाला इकडे आल्यावर लवकर एकदम 15 दिवसात त्याचं रिझल्ट मिळतच. तुम्ही लगेच कळालं? होय. बर, तुम्ही आतापर्यंत किती शेतकऱ्यांना सांगितलं रिझल्ट आलं म्हणून? आम्ही सांगितलं खरं त्यांना पटायला पाहिजे ना. त्यांची काय आहे तिकडे रासायनिकडे वळ असते आणि त्यांना बागेत त्याची समस्या नसते. त्यांना कोणाला कुठली समस्या असते त्यांना तेवढंच कळणार आहे. ज्याच्या पोटात तो पळणार आहे. मग बिना दुखत्याला त्याला सांगितलं त्याला काय कळणारच नाही. माझं काय काय वापरलं तर ती तसंच येते बाग म्हणणार आहे. तो आणि ती खर्च पण वाढणार आहे ना. रासायनिक खतामध्ये 12,000 मध्ये 1 एकरच होते, 12,000 मध्ये 2 एकर होते याचं काम. 2 एकर होते. आणि डोक्याला टेन्शन आहे का? टेन्शन काय संबंधच नाही. काय टेन्शन काय संबंध आहे? आता द्राक्ष बागेदार सर एवढं खुश आनंदी मी पहिल्यांदाच बघतोय तुमच्याकडे. बघू टेन्शन नाही करतोय म्हटलं तुम्हाला आमचं आयुष्य गेलं त्याच्यात. आता माझं 45 वय आहे. कमीत कमी 16 वर्षाचं असताना मी लहानपणीच औषध मारत होतो पाठीवाल्या पंपानं. त्यावेळेला केमिकल शेती ज्यावेळेला केमिकलचे फवारी मारत होतो सगळं मारत होतो. काय पाणी गोड होते, फिल्टरवाणी पाणी होते आमचे, पाणी गोड पाणी. मग ते म्हणजे बघा, आपण शेतकऱ्यांनी काय केलं, आधी जमीन नासवली, नंतर पाणी पण बाद केलं. काय नशिबाचं खेळावं हाय ते पहिलं आतीच होतं म्हणताना तसं झालंय. आता काय नशिबाचा खेळ नाही, आपण केलंय ती. आपण जसं घडवल तसं आपलं नशीब घडणार आहे. जर तुम्ही रानाला जर केमिकल दिलं, विष दिलं, ती तुम्हाला काय दिलं? आता माहित झालंय ना आपलं हाय ते आता मिळायला लागले म्हणतात ती करायला पाहिजे. आता अगोदर मिळत नव्हतं, हाय तीच माहिती सगळ्यांना तीच वापरत होती. म्हणजे आता जुनी माहिती होती त्या तीच होती. अगोदर हे नव्हतं वैदिक आपल्याला 10-15 वर्ष पाठी म्हणून नव्हतं. मग आता नवीन आले म्हणतात रिझल्ट चांगला आहे, हीच वापरत गेलं तर फरक नाही. आपलं पैसे वाचते ना सगळीकडनं.
बचत पण होत्या लय बचत होते. किती आता बचत? आता तुम्हाला सांगा 24,000चं खत घालण्याचे 12,000 मध्ये दोन्ही संपते प्लॉट होते. होतंय हा 24,000चं प्लॉट 24,000 लागायचे 12,000 मध्ये होते. आणि उत्पादन किती वाढ झाली? दुप्पटनं वाढ झाला. हे कसं काय होईल? आता तुम्हाला खर्च सांगा कमी ज्वारी आणि मणी व्हायचे आमची हे. हा. आता बघितलं का तुम्हाला कसं वाटतंय? खजूर बघितल्याने होती. खजूरवाणी बघा की एवढा मणी मोठा कसे- हा, मणी कसे आयर्यावाणी वाटतं? मोठा झालाय होय. आहे की नाही? होय. म्हणजे मनी पण मोठा का होतो होय. बरं? त्यात होय. गर वाढला. घर वाढलंय बघा की त्यातला एक आता. मनी काढा बरं सर. हा, एक बघा, मनी काढून मणी सोडून काढून दाखवा. सरांना आता सर सांगू देतो. काढा बरं. हा, तुम्ही बघताय बरोबर. मणी कशी आहे ते आता थांबा बघा. हे मनी काढला आहे की नाही? हा, किती मोठा आहे तुम्ही कमीत कमी बघा, ह्याचं जे शेंडा बघतो सर, 16 ब्रश mm कुठं आहे का? हा. किती मोठा आहे बघा. तुमच्या हातावर एकच धरला आहे 14 mm मणी आहे सध्या. की नाही? जरा सोलून दाखवा बरं ते 16 mm मणी आहे मालक साहेब. किती 16 mm. असं गर असायचं का हो अगोदर? अगोदर मनी असं फोडला तर कसं काय एवढं व्हायचं? मोठे मणी होत नव्हतं आणि असं घर भरत नव्हतं. एवढंच आहे त्याच्या. आहे की नाही? ह्याचा जर बेदाना झाला साहेब तर काय होईल हो? ह्याची क्वालिटी काय? आता क्वालिटी सध्याची रेट न बघलं 200 रुपये. परवा नाही नाही, रेटचा विषय नंतर जायचा आहे. ही जी क्वालिटी जी आहे क्वालिटी हा घर चांगलं अगोदर हे असलं म्हणजे जरा वर धरा बरं. शेंगदाणे आता आणि पाणी पडते का असं वर धरा बरं? पाणी आहे काय पाणी पाणी नाही पाणी नाही. अगोदर? अगोदर पाणी असायचे सगळं व्हायचं ते सोडा करा. असं मनी काढला की त्यातनं पाणी काढायचं पाणी पडायचं. दाबलं का नाही. म्हणजे त्यात काय असायचं? रस असायचा. रस ह्यात आता वैदिकनं काय केला? गट गर भरला. गर गरच ते गर आहे नाही पाण्याच थेंब सुद्धा नाही ते. बर. आता आपल्या बागेत जर बघायला आता खर्च पण कमी झालाय, उत्पादन पण वाढवले हा, होय. आहे की नाही? खर्च लई कमी. खर्च कमी. फवारणीमध्ये काय बदल झाला? फवारणीमध्ये तुम्हाला सांगतो एक आडच आम्ही औषध मारतो मी. म्हणजे अगोदर फवारणी अगोदर पण मारत होतो हा. तरी पण पावसाळ्यात जास्त असलं जास्त असते. पावसाळ्यावर लेवल असते आणि रोगराई कमी असते. रोगराई आहे ते लोकांना तसं वाटतंय खरं औषध मारण्यावर असते ती. एक आडचं ती खताचं काय संबंध नाही. आपण मनी फुगायला झालं तर टॉनिक बिनिक जास्त घ्यायला लागते. आणि रोगराई या वर्षी टॉनिकचा काय जास्त वापर करा, म्हणजे टॉनिक मध्ये काय बदल झाले का? केलोय. टॉनिक केल्याशिवाय ते तुमच्या खतामुळे पण वाढते, टॉनिकमुळे पण वाढते. नुसतं तुमच्या खतावर बसून सुद्धा चालत नाही. दोन्ही करायला लागते आम्हाला. म्हणजे जास्त रोल कशाचा आहे? खताचा रोल जास्त आहे का टॉनिकचा रोल जास्त आहे? काय वाटतं? दोन्ही आम्ही दरवर्षी काय वापरतो टॉनिक तेवढं वापरायला लागणार. तुम्हाला सांगतो खताच तेवढं फरक, औषध कमी लागते, हे खताचं खर्च कमी लागते आणि क्वालिटी चांगली येते. क्वालिटी चांगली येते आणि शेवट पण माल टिकतो, हे महत्वाचं आहे. माल एक नंबर येते. बर. शेवटपर्यंत जर माल जर ह्यातला जर बघायला गेलो सर, केमिकल वाल्यांचं काय होतं की निम्मा गड मम्मी होते, मम्मी त्यावेळेला उत्पादन किती खराब होते आपलं. त्याच्यात गेलं आपण 20% मालाचा खर्च त्याच्यात जाते, त्यातच जाते. त्यामुळे आपल्या शेतकऱ्याचा लॉस काय करणार? मम्मी होते म्हणताना आणून टाकायचं, दुसरीकडे खतच आणून टाकायचं, ते ओढून त्यावेळेला खर्च वाढायचा, खर्च वाढतो आणि नुकसान व्हायचं तसं व्हायचं. मग ह्या वेळेला काय झालं? नुकसान पण नाही आणि खर्च पण नाही, दोन्ही पण बचत झाली. दोन्ही बचत आहे. तर तुम्हाला लोडिंग बदलं का लयच हे व्हायला पाहिजे. तसं काय आमचं काही हे झालं नाही. लय भरपूर लोडिंग आहे. माल लोड असून सुद्धा बाग चांगले चांगले आहे. आता दुसऱ्या वर्षीची बाग आहे, कोण म्हणलं का सर एवढा लोड बाग बघू? हा, आपल्या बागात रस्त्याकडचा प्लॉट आपला आहे की नाही? काय आम्ही चांगलं म्हणत नाही, हाय तेवढं चांगलं आहे. आता तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभले सर? कोण करते? आपले सर आपले सर नमस्ते, तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. अप्पा सुबिराजदार, गाव वळसंग, तालुका जत, जिल्हा सांग. मोबाईल नंबर 8698 17 17 14. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर.